वेदक वेदक आता कार्य अपूर्ण राहील. अथर्व तू बस बस अथर्व. आई वेदा कुठे आहे? अरे इकडेच असेल कुठेतरी, मी बघते, तू थांब. अथर्व वेदा अथर्व थांब. अथर्व वेदा वेदा अथर्व. वेदा अथर्व अथर्व ऐक 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 ऐक. कुठे आहे वेदा? गेली काढते आईकडे. काय सांगतेस? मी काय वेदा 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 अगं बाई अगं. बाईसाहेब, श्राद्धविधी अपूर्ण राहिला. आता काही होऊ शकत नाही. मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहं. विधी पूर्ण झाला नाही तर माझ्या तावडीतून ची सुटका होणं शक्य नाही. कोणीतरी प्लीज माझ्या वेदाला वाचवा. कोणी आहे का इथे? अथर्व आई, कोणी आहे का इथे? माझ्या वेदाला वाचवा कोणीतरी. वेदा वेदा पाया. वेदा तू लांब हो माझ्या वेदापासून. लांब हो तिथून. काय झालं? अथर्व तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. उचल तिला, उचल. अरे उचल तिला पहिला. कुठे? एक मिनिट. मॅडम काय?
जीवदानी आई, कृपा झाली, कृपा झाली आई, कृपा झाली, कृपा झाली. कृपा झाली, कृपा झाली. बाबा काय झालं तुम्ही असं का करतात बाळा, तू आधी आई होशील आणि मग पत्नी होशील. बाबा तुम्हाला भूक लागली चला जेवून घ्या झोपलंय लेकरू, झोपलंय. कुणाचं लेकरू बाबा तुमचं वागणं तुमचं बोलणं मला नाही कळत वेदा कशी डॉक्टर? नथिंग सिरियस. घाबरल्यामुळे ती अनकॉन्शियस झाली आहे. तसं काळजीचं काही कारण नाही. मी औषधं देतीच आहेत, तेवढी फक्त तिला देत राहा. थँक्यू. बस. आई 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 मॅडम, मी वर काही बोलले नाही, पण बघा ना, गेली वर्षभर वेदाच्या बाबतीत काही ना काही होतच आहे. आपण तिची जरा जास्त काळजी घ्यायला हवी. डॉक्टर आम्ही काळजी घेतोय, पण मला कळतंय. एनिवेज, काही वाटलं तर फोन कर, मी आहे. थँक्यू. आई आई ऐका ना मला वेदाला भेटायचंय मला घरात घ्या प्लीज आई आई ऐका ना मला वेदाला भेटायचंय आई मला घरात जायचंय काहीतरी करा प्लीज आई आय एम सॉरी वेदा, चूक माझी आहे. विधीच्या गडबडीत मला तुझ्याकडे लक्ष देताच आलं नाही. अथर्व प्लीज डोंट ब्लेम योरसेल्फ. तुझी चूक नाहीये. अरे लहान मुलगी आहे ती. खेळता खेळता रस्त्यावर गेली आणि त्यात तो ड्रायव्हर, तो सुद्धा प्यालेला होता. हा, आणि पोलीस तर म्हणत होते की तो ड्रायव्हर ऑन द स्पॉट मेला. इट्स ओके. मी काय म्हणते सावकार, धनराज बाबांच्या चरण सेवेसाठी माझी निवड होईल का? तुमची? हो, मी तयार आहे चरण सेवा करायला. मी लाखो म्हणालो, नशिबात पण असावं लागतं ते. माझी निवड नाही होणार का चरण सेवेसाठी? तुम्ही काळजी करू नका, पण करू काहीतरी ना. तुमची नाही झाली ना तरी तर तुमच्या मुलाची होऊ शकते चरण सेवेसाठी निवड. द्या, तुमचं कर्ज कुठेल, दागिने येतील. साड्या आणि येतील. हो म्हणजे काय, अगं बाई, पैसे येणार, साड्या येणार, गुरभार येईल. वा वा वा. तुम्ही फक्त मीराला तयार करा चरण सेवेसाठी. बाबा,
लक्ष असू दे भक्ताकडे. काळजी करू नका. मला माहिती आहे की तुमचा कठीण काळ चालू आहे, पण तुमचा काळ बदलण्यासाठी तुमचा वेळ आम्हाला द्यावा लागेल. आमच्या चरणांवर तुमची वेळ ठेवा. जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मी. बाबा येतो मी. अभय, आज जेवढी गर्दी आपल्या आश्रमात होती त्याच्या दुप्पट गर्दी येत्या 2-3 दिवसात व्हायलाच हवी. तळी गावातला प्रत्येक व्यक्ती आपल्या आश्रमात यायलाच हवा. आपल्या आश्रमात तो आमदार येणार आहे, त्याला दिसायला हवं की त्याची पूर्ण वोट बँक आमच्या अधिपत्याखाली आहे. तरच त्याच्याकडून मोठी देणगी मिळेल. शिवाय आपल्या आश्रमासाठी 25 एकर जमिनीचं दान मिळवणार मी त्याच्याकडून. जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मी. मीरा, मीरा, अगं हे श्रद्धे, मीरा, तिला कुठे घेऊन चाललीस तू? हा, पडशील ना तिला. उतर खाली, उतर तू, उतर. तू चालवत दे सायकल. चाल, धर. चल आणि तुझा चालत. अगं कुठली ओ वहिनी, अहो अहो तुम्ही असं वागल्यावर मीरा कशी तयार होईल ट्रेनिंग सेवेसाठी? अहो पण ती मग विचारा, साड्या, दागिने, पैसे. नाही नाही. अहो सावकार, ऐका ना. सावकार, मीरा. नाही 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 नाही, मला कळतच नाही या गोष्टी वर्कआउट झाल्या कशा नाहीत. कार्टी वाचली कशी? कशी वाचली? सगळं माझ्या प्लॅनच्या हिशोबाने जात होतं. मग कुठे चुकलं? तिच्या आईचं श्राद्ध घातले ना, ह्या पुढच्या वर्षी तिचंही श्राद्ध घातलं असतं. सगळं सगळं झालं असतं भगवंतच बरोबर. मला जरा बोलायचंय माया. बोला ना मॅडम. मी तुला म्हणाले होते की उद्याची तिथी आणि उद्याचे होणारे विधी फार महत्वाचे. काहीही झालं तरी ते अपूर्ण राहता कामा नाही. म्हणाले होते ना. मग अंबिकाचं श्राद्ध पूर्ण का नाही झालं? आता मला पुढच्या तिथीची वाट बघावी लागणार आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. काय हवंय तुला? अथर्वच ना? होईल तो तुझा, पण माझ्या होकाराशिवाय नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे स्वतःचं डोकं चालवायचं नाही. आणि पुन्हा जर का वेदाला हात लावलास तर जिथून आलीयस त्याच अनाथाश्रमात परत पाठवीन. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा बाळा. हा.
करू मी? कशी जाऊ आतमध्ये? बडी गोडाव खाली जा. अजून कशी नाही आली ही बया? तिचा बाप दिवसा एकदा खातो तेवढं पुरत नाही का त्याला? पुन्हा रात्री घेऊन जाते त्याच्यासाठी खायला. वेड्याला कसली आले म्हणा तहान आणि भूक. आली आली आली. काकी, तू रडतीयस? काय झालं? काकी बोल ना, काय झालं? जाऊ दे बोल ना, काय झालं? जाऊ दे ग. मी बोलले ना तर माझं बोलणं दिसतं ग, पण काय जाऊन आणलं पोट नाही दिसत. जा बाई जा, लांब जा माझ्यापासून आता ना, नाहीतर मग सगळेजण येते आणि येऊन येऊन मलाच बोलतील. काकी, काय झालं नेमकं? मला ना झोप नाही लागत. स्वप्न पडतात ग मला. तुला पण स्वप्न पडतात? तो सावकार आपल्याला घरातून हाकलून देतोय. आपलं सामान सगळं घराच्या बाहेर टाकून देतोय. वेळा माहिती ना मला रात्र पण झोप लागत नाही ग. तुला माहितीये अगं चक्कर आली होती मला. चक्कर? कधी? रंगराज बाबांच्या मठात गेले होते ना तेव्हा. आपल्याला हे कर्ज लवकरात लवकर फेडावं लागणार ग मीरा. काकी, मला फक्त 6 महिने दे. मी काय करून पैसे जमले ना ग. अगं 1 लाख रुपयांचं कर्ज आहे आपल्यावर. कसे फेडणार होत आपण? राणी अगं आपल्याकडे वेळच तर नाहीये ना. तेच तर सांगायला आला होता ना तो सावकार सकाळी. काय होणार आहे काय देव जाणे. झटपट पैसे मिळू शकतात आपल्याला, पण तुला नाही पटायचं. बडी, 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 मला बघू शकतोय सरे. घरातले इतर लोक मला बघू पण शकत नाही. बडी, मला सांग ना आपली वेदा कशी आहे? हा, मला एकदा तिला बघायचंय, तिला भेटायचंय, तिला माझ्या कुशीत घ्यायचंय. बडी, ज्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आले होते त्या घरात जाताही येत नाहीये आता मला. बडी, बडी, बडी. कसे कसे मिळतील पैसे? चरण सेवा. राजबाबांची चरण सेवा केली ना की खोऱ्याने पैसे मिळतात. अगं आपलं सगळं कर्ज फिटेल. तू करशील चरण सेवा? चरण सेवा म्हणजे नक्की काय? अगं काय रे, थोडासा नाच करायचा आणि बाबांचे ना दुधाने पाय धुवायचे. झाली चरण सेवा. मग ठीक आहे, मी करेन ना चरण सेवा. खरंच
अगं खूप उपकार झाले ग तुझे. आपल्या घरावर खूप उपकार झाले. आपलं सगळं कर्ज फिटेल. खरंच खूप उपकार झाले. असं का बोलतेस? हे घर माझं नाहीये का? हो. ए घर सगळं तुझंच आहे ग. खरंच तुझंच घर आहे. बघ बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, तू ना हातपाय धु आणि जेवून घे. हा तू रडू नकोस हं? नाही 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 जा. औषध दिलं? हो. आई तू जेवलीस? बसले होते पण इच्छा नाही झाली. सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ताप उतरला? हो जरासा. बाळा तू जाऊन आराम कर, मी बसते. जा. आई आपण सगळे विधीमध्ये बिझी होतो. वेदाला काही झालं असतं तर अनन्या संकट आलं होतं पण ते टळलं. कळत होती बिचारी. वेदा, अनन्या ते पेज गरम करून आण. वेदा उठ बाळा. वेदा बाळा डोळे उघड. रोज आत्ता वेदा उठ बाळा, काहीतरी खाऊन घे. ए वेदा. अथर्व नको काळजी करू सरे. आई एक नवरा म्हणून मी ऑलरेडी माझ्या बायकोला गमावलं आणि आता बाप म्हणून सुद्धा हरलोय. नाही अथर्व. आणि या गोष्टीचं दुःख जास्त आहे. वेदा बाळा असं नको वागूस. ह बाबांशी असं नको वागूस राजा. जे झालं ना त्यात बाबांची काही चूक नाहीये.